सव्वा तास रामायण राहिले आपलं. जटायू उद्धार, शबरीचा उद्धार आणि वालीचा वध करायचा आहे. नॉन स्टॉप. इकडं लक्ष द्या. हरणाला मारून झाडाच्या सावलीला राम थांबले होते आणि लक्ष्मणाला येताना पाहिलं. रामाला धक्का बसला. लखन, तुला सांगितलं होतं हे राक्षसाचं जंगल एकटीला सीतेला सोडू नको. बरं खरं सांगा, काय सांगन लक्ष्मण? राम म्हणले, काला तू सीतेला सोडून? निशिचर निकर फिरही बन माही, मम मन सीता आश्रम नाही. लक्ष्मणा, काला तू? अक्षरशः सीतेने शिव्या दिल्या होत्या का नाही? दिल्या होत्या. पण शहाणे माणसं घरानं सांगत नसते. तिकडे लक्ष द्या. जो शहाणा माणूस आहे तो घरानं कधी करत नाही महाराज. घरानं नाही करत. ज्या बाईला घर चालवायचंय ना, ती बाई सुनाचं घरानं पोराला सांगत नाही. आता एक बाई सासू दिवसभर टोपलं भर सासवी, तीन पोरग संध्याकाळी घरी आलं की त्याच्या बगलाला लागती. जेव्हा भाडभाडा त्या पोरीला पोरग मारील तेव्हा सासू शांत झोपती, 2.5 भाकरी खाऊन. कसं घर चालायचं ते नाही, घर कसं चलन ते. याचा अर्थ मी सुनाची बाजू घेतोय असा नाही बरं का भागाबाई. काल आमच्या रामायणामध्ये अगे भागे म्हणायचो मी, भागे. आम्ही गंधली येतो फौजी साहेबाच्या ती शेजारी, त्यांची सुनच भागी निघली. मला आता म्हणती, महाराज भागी नाव माझंच आहे की हो. चला असं द्या, विनोदाचा भाग आहे. काला लखन, तू काला लखन. शहाणे माणसं घरानं सांगत नसतात. पण लक्ष्मण म्हणले, दादा मला यावं लागलं. राम आणि लक्ष्मण पंचवटीच्या ठिकाणी रिकामी पर्णकुटी पाहिली आणि जगाचा बाप धरणीवर अंग टाकतो. फळांना, फुलांना, दगडांना, जनावरांना कवटाळू कवटाळू राम रडत होते. माझी जानकी पाहिली का? हा गुण खानी जानकी सीता. राम रडत होते, सीते तू गुणवान नाहीस, गुणाची खान आहेस. जगामध्ये गुण जन्माला येतो ना, एक कोळशाची खान, सोन्याची खान, दगडाची खान, तसं गुणाची खान. जिथं गुण जन्माला येतो ती खान म्हणजे जगामध्ये सीतामाता आहे. सीतामाता असं म्हणून राम रडत होते. राम आणि लक्ष्मणाने पंचवटी सोडली आणि पुढे जात असताना एका गटारातून आवाज येत होता, राम राम राम. रामानं वळून पाहिलं तर एक रक्तबंबळ झालेला पक्षी धावला. जगाचा बाप. आणि त्या पक्षाला उचलून आपल्या मांडीवर घेतलं. रक्ताने माखलेलं त्याचं अंग पुसून काढलं आणि डबडबल्या डोळ्यांनी राम म्हणले, काका. जटायू पक्षाला राम काका म्हणीत असत. कारण दशरथ राजा जटायूला भाऊ मानत होते आणि मग चुलत्याला काका म्हणण्याची पद्धत आहे. सांगा ना काका, अशी तुमची दशा कोण केली? एक मृतावस्थेमध्ये पडलेला तो पक्षी जगाच्या बापाला काय बोलतोय, इकडं लक्ष द्या माझ्याकडं. जटायू पक्षी जरी रामायणातला तुम्ही आज घरी गेला ना घेऊन, तरी तुमचं कल्याण होईल. जटायू पक्षाला राम म्हणले, काका अशी तुमची दशा कोण केली? जटायू पक्षी म्हणले, दशाननानं दशा केली, ज्याला दिलेस तो 10 तोंड. माझ्याकडे लक्ष द्या. वास्तविक जटायू पक्षाची रामाच्या सोबत तक्रार या शब्दामध्ये, ए देवा, ज्याला 10 तोंड दिलेस ना तू, ते एका बाईची चोरी करतं. ज्याला एकही तोंड दिलं नाहीस, फक्त चोच दिलीस, ते बाई सोडवण्याचा प्रयत्न करतं. माझ्याकडे लक्ष द्या. खरा भक्त देवाला भांडायला कधी घाबरत नसतो महाराज. हो बसा बाबा बसा. तुम्हाला सांगू मी, दशाननानं माझी दशा केली. एवढ्या वाक्यामध्ये जटायूची रामाच्या सोबत तक्रार आहे. खरा भक्त देवाला भांडायला कधी मागं पाहत नाही.
तुम्हाला ते पंढरपुरातलं प्रकरण माहित आहे का जनाबाईचं? जनाबाईच्या झोपडीमध्ये देवाचा शालू निघला आणि देवाच्या खांद्यावर जनाबाईची वाकळ निघली, पकडलं प्रकरण. आणि पंढरपूरच्या चौकामध्ये मीटिंग, आणि त्या मीटिंगमध्ये जनाबाईचं गोदाडन, त्याचा पंचनामा. त्याही काळात पंचायती करणारे मूर्ख लोक होतेच. अरे म्हणले परभणी जिल्ह्यातून गंगाखेडहून ती पोरगी आली पंढरपूर मध्ये, आणि अख्खं पंढरपूर तिनं नाचवलं, आणि जनाबाईला सुळावर द्यायचं ठरवलं. तिची झोपडी इसकटून टाकली, जर्मनचे भांडे रस्त्यावर, कपडे रस्त्यावर फेकून दिले, आणि जनाबाई अशी पकडून चालवली सुळावर देण्यासाठी. त्यावेळेला जनाबाई म्हणते, बाबा कुठलीही चूक नसताना मला तुम्ही सुळावर देता, मी आनंदाने सूळ भोगायला तयार आहे, पण ज्या पांडुरंगासाठी आज मला सुळावर तुम्ही देता त्याचं शेवटचं दर्शन घेऊ द्या मला. अशी जनाबाई पकडून नेली मंदिरामध्ये, कंबराला पदर खावला, महाग पुढं पाय ठेवला. जनाबाई म्हणते, ए काळ्या मेल्या, अरे तूच आलास माझ्या झोपडीत, तूच तुझा शाल विसरलास, आणि तूच माझं गोदाडे घेऊन आलास, आणि तुझ्यासाठी मला सूळ. अभंग जनाबाईचा भांडती ती. अरे विट्या 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 मूळ मायेच्या करट्या, मूळ मायेच्या करट्या, मूळ मायेच्या करट्या. अरे विट्या 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 मूळ मायेच्या करट्या, मूळ मायेच्या करट्या, मूळ मायेच्या करट्या. माग पुढं पाय ठेवून देवाला शिव्या देती जनाबाई. तुम्हाला इथून दिसल, इकडं लक्ष द्या. ए काळ्या मेल्या. अरे विट्या 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 मूळ मायेच्या कारट्या, तुझी झाली रांड रंडकी, जन्म सावित्री तुडालेली, तुझे गेले मडे तुला पाहुनी काळ रडे, उभी राहून अंगणी शिव्या देती दासी जनी. हे भजन आहे का भांडण आहे हो? भजन रांड रंड की भजन असतं काय? हे ग मावशी, हे ओरिजिनल भांडण आहे, पण नवलाची गोष्ट आहे. भांडण सुद्धा टाळ वाजवून मंदिरात गातोय आपण. जगात भांडणाचं भजन ठरलं, ही जनाबाईची भक्ती आहे. ते सुळाचं पाणी झालं, ते पुढचा भाग आपल्याला पाहायचा नाही, पण खरा भक्त देवाच्या सोबत भांडत राहतो. जटायू पक्षाचं भांडण आहे आज रामाच्या सोबत. दशाननानं माझी दशा केली. राम म्हणले, काका मला माफ करा, काय करू तुमच्यासाठी सांगा, काय पाहिजे तुम्हाला, जगातली मागताल ती वस्तू देतो. राम म्हणले, तुम्हाला काय पाहिजे ती सांगा. आणि तो पक्षी म्हणतो, देवा मी मिळवायचं काय शिल्लक ठेवलंय. आम्ही ऐकलंय प्रभू, 4 पुत्र राजा दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. तो पक्षी रामाला म्हणतो, प्रभू ऐकलंय मी की दशरथ राजाचे 4 मुलं, पण राजा मरताना एकही मुलगा जवळ नाही. खरं तर रामा, तुझा बाप मरताना तुझ्या बापाला मांडी तुझी पाहिजे होती. राजा दशरथाला, रामा तुझी मरताना मांडी मिळायला पाहिजे होती, पण ती मांडी बापाला न मिळता या पक्षाला मिळते. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. मरायच्या अगोदर जटायू पक्षाने रामाला सांगितलं,
मालक दक्षिण दिशेला एक राक्षस एका बाईला घेऊन गेला. मी खूप प्रयत्न केला पण त्यांनी मला हत्यार चालवलं. आणि एवढं सांगण्यासाठी देवा या शरीरामध्ये प्राण ठेवलाय. आणि रामाच्या मांडीवर मान टाकली आणि जटायू पक्षाने प्राण सोडला. दृष्टांत संपला. संपला दृष्टांत. महाराज महाभारतातला भीष्माचार्य घ्या आणि रामायणातला जटायू पक्षी घ्या. बघा तुम्ही, महाभारतातला भीष्माचार्य एक महान पतिव्रता स्त्रीची आबरू रक्षण करू शकले नाही. द्रौपदीचं वस्त्रहरण चालू असताना भीष्माचार्याला काही वाटलं नाही. द्रौपदीची आबरू रक्षण करू शकले नाही म्हणून मरण रणांगणाच्या ठिकाणी बाणाच्या शय्येवर आलं. पक्षी असून एका महान पतिव्रता स्त्रीची आबरू रक्षण करण्यासाठी स्वतःच्या प्राणाची कुर्बानी दिली. मरण रामाच्या मांडीवर आलं. दोनच मुद्दे. माझ्याकडे लक्ष नाही का तुमचं? द्रौपदीची आबरू रक्षण करण्याचं काम भीष्माचार्य आचार्य असून त्यांना करता आलं नाही. मरण बाणाच्या अंथरुणावर आलं. पक्षी होता पण पतिव्रता स्त्रीची आबरू रक्षण करण्याचं काम केलं. मरण रामाच्या मांडीवर आलं. रामायण याच्यासाठी ऐकायचे, महाभारत आपल्या कामाचा नाही. जटायूचा उद्धार केला आणि पुढे राम निघाले. एका डोंगराच्या दरीमध्ये राम निघाले. त्यावेळेला लक्ष्मणजी म्हणले, दादा रस्ता चुकला तुमचा. रामानं सांगितलं, लखन रस्ता चुकला नाही. या डोंगरामध्ये एक महान भगवत भक्त शबरी राहते, तिथं आपल्याला जायचे. शबरीचं आख्यान. 12 वर्षाची मुलगी होती. हाय पाणी आहे. सगळ्या महिला मंडळीला विनंती आहे माझी, आज घरी जाताना शबरी होऊन जा. प्रत्येक बाई शबरी होऊन घरी जायचं. काय केलं शबरीनं रामायणामधल्या? 12 वर्षाची मुलगी होती, बापानं तिचं लग्न जुळवलं. 12 बोकडाची दावण आणि दारूचे माठ दारामध्ये आणून पुरले. सकाळी सकाळी शबरी उठली. ते मुके प्राणी ओरडत होते, बाबा बोल ना शबरी. बाबा हे मुके प्राणी दारात कशासाठी आणून बांधले? शबरीच्या बापानं सांगितलं, शबरी तुझं लग्न जुळवलंय ना, लग्नाच्या आधी पाहुण्या रावळ्याला ती मेजवानी द्यावी लागते ना, भिल जातीमध्ये ठरलेलं असतंय. आणि शबरीला ते बापाचं कार्य आवडलं नाही. दुसऱ्या रात्रीला मध्यरात्रीला शबरी उठली. झोपीमध्ये मायबाप टाकले, घरातला दिवा मालवला, झोपडी उघडून घराच्या बाहेर पडली. गल्ली गल्लीनं पळत सुटली. जंगलात निघून गेली शबरी. शबरीचा बाप राजा होता. सगळा समाज जंगलामध्ये फिरत होता शबरीला पाहण्यासाठी. 6 महिने शबरीला पाहत होते पण शबरी कोणाला सापडली नाही. कुठं होती शबरी? शबरी एका खोल डोंगराच्या दरीमध्ये उंट मरून पडला होता. त्या उंटाचं पोट फुटलं होतं आणि 5 किलोमीटर त्या उंटाच्या पोटाची दुर्गंधी होती. मेलेल्या उंटाच्या पोटाजवळ जाऊन उभी राहिली शबरी आणि मनामध्ये विचार करते, परमेश्वरा माझ्या लग्नासाठी 12 प्राण्याची हत्या होते, माझा बाप करतो. 12 प्राण्याचं मरण, 12 प्राण्याला मरण येऊ नये म्हणून मेलेल्या प्राण्याच्या पोटाचा मी काही दिवस आश्रय घेते. मेलेल्या उंटाच्या पोटाजवळ थांबली शबरी. काही महिने थांबली. तिथं दुर्गंधी येत असल्यामुळे कुणी जात नव्हतं. काय केलं हो शबरीने जिंदगीमध्ये? त्या डोंगराळ भागामध्ये मातंग गुरुदेवाचा आश्रम होता. गुरुदेवाला स्नानाला जाण्यासाठी रस्ता साफ केला फक्त शबरीनं. रस्ता कशानं साफ केला? झाडून नाही, हातानं केला. रात्री केला का दिवसा केला? रात्रीच केला.
रात्रीच का रस्ता साफ केला? मी भिलीने माझा विटाळ मानतील म्हणून न कळता चोरून गुरुदेवाची सेवा केली. 1 दिवस, 1 महिना, 1 वर्ष नाही हो मावल्या हो, 110 वर्षाची शबरी होईपर्यंत शबरीनं तो रस्ता साफ केला. शबरीचा नित्यनेम होता, रात्रीचं खाली उतरायची शबरी, रस्ता साफ करायची, तळ्यावर जाऊन पाणी प्यायची, झाडाचा पाला खायची. आणि पहाटे पहाटे उंच झाडावर चढून दाट पाल्याच्या झुपक्यामध्ये बसायची शबरी. आज आपल्या रामायणामध्ये शबरी 110 वर्षाची आहे. आताच नाही, पहाटे 3 वाजता शबरी रस्ता साफ करत होती. मातंग गुरुदेवाची शिष्यमंडळी स्नानाला चालली होती. ते रस्त्यावर खुसफुस वाजलं. कोण आहे? उठून उभी राहिली. बाबा मी भिली नाही, शबरी माझं नाव आहे. भिलीन तू? रोज रस्ता साफ कोण करतं? मी करते बाबा. एवढे वर्षे तो भिलनीनं रस्ता साफ केला आणि आमच्या परमार्थाला विटाळ झाला. विटाळ. मातंग गुरुदेवाच्या शिष्यमंडळीनं शबरीचा विटाळ मानला. विटाळ. आणि ज्या तळ्यावर स्नान करण्यासाठी गेले त्या तळ्यामध्ये पाणी नसून रक्त होतं. रक्ताने भरलं होतं ते तळं. आरडत ओरडत शिष्यमंडळी वापस आली. पाठीमागून मातंग गुरुदेव येऊन शबरी सोबत बोलत होते. त्या शिष्यमंडळींनी गुरुदेवाला संदेश दिला. गुरुदेव दुरून बोला महाराज, ती भिली नाही. दुरून बोला, ती भिली नाही शबरी. गुरुदेव म्हणले मूर्खा हो, महान संत आणि तिला तुम्ही भिलीन म्हणता? गुरुदेव खोटं बोलत नाही आम्ही. आतापर्यंत आपण जे कर्म देवाचं केलं त्याला बाधा आली. तुम्ही जाऊन पहा, तळ्यामध्ये पाण्याचं रक्त झालंय. गुरुदेव विटाळ झाला सगळा. शबरीचा विटाळ झाला म्हणून तळ्यामध्ये पाण्याचं रक्त झालं. शिष्यमंडळी मातंग गुरुदेव ढसाढसा रडले. गुरुदेवाने सांगितलं मूर्खा हो, शबरीला नावं ठेवलं म्हणून पाण्यामध्ये पाण्याचं रक्त झालं. एक काम करा, शबरीच्या पायाखाली माती घ्या, तळ्यात नेऊन टाका, रक्ताचं पाणी होईल. शबरीच्या पायाखाली माती घेतली, तळ्यात नेऊन टाकली आणि संपूर्ण तळ रक्ताने भरलेलं, त्या रक्ताचं शुद्ध पाणी झालं. शुद्ध पाणी. जाता जाता मातंग गुरुदेव शबरीला म्हणले, ए शबरी माता, राहू द्या. एक न एक दिवस तुझ्या झोपडीमध्ये राम येतील. पण असं नाही सांगितलं शबरीला कधी येतील. तारीख नाही सांगितली, वार नाही, महिना नाही, साल नाही सांगितलं. फक्त तुझ्या झोपडीमध्ये एक न एक दिवस राम येतील. इकडं लक्ष द्या. प्रत्येक माणूस दर्शनाला आला की तिकडेच बघता का तुम्ही? काय सांगत होतो मी आता? महत्वाचा पॉइंट सांगत होतो, तुम्ही इकडे तिकडे बघत राहता. मातंग गुरुदेवानी शबरीला सांगितले तुझ्या झोपडीत राम येतील, माझा आशीर्वाद आहे. पण असं नाही ना सांगितलं गुरुदेवानं, सोमवारी येतील, 1 तारखेला येतील, पुढच्या वर्षी येतील, 10 वर्षाला येतील, असं नाही ना सांगितलं. फक्त तुझ्या झोपडीवर राम येतील. शबरीनं विचारलं, गुरुदेव माझ्या झोपडीवर हे रामच आलेत असं मला कसं कळलं? मी राम ओळखायचे कसे? गुरुदेवानी सांगितलं, शबरी तुझ्या झोपडीवर जो पुरुष येईल तो फक्त रामच येईल. इतर पुरुष तुझ्या झोपडीवर येणारच नाही. आणि शबरीला आशीर्वाद दिला, तुझ्या झोपडीवर राम येतील. रामायणातली भानगड सांगतो तुम्हाला. आता शबरीचं वय 110 वर्षाचं आहे.
कल्पना करा, उद्या मरण अशी शबरी आहे. आणि त्या दिवशी राम आशीर्वाद दिलाय, तुझ्या झोपडीवर राम येतील. आणि त्या दिवशी रामाचा जन्म सुद्धा झाला नव्हता. तुझ्या झोपडीवर राम येतील, 110 वर्षाची शबरी, उद्या मरण अशी. आणि रामाचा जन्म नाही. समजा गृहीत धरा, आज आशीर्वाद दिला, उद्या राम जन्माला आला, तरी शबरीच्या झोपडीवर येताना रामाचं वय 40 वर्षाचं होतं ना. मग तिथून पुढं शबरीनं 40 वर्षे वाट पाहिली असं गृहीत धरायला काय हरकत आहे. तिथून पुढं उद्या मरण अशी होती, पण तिथून पुढे 40 वर्षे रामाची वाट पाहिली. घरच्या पाहुण्याची 3 दिवस वाट पाहते का कुणी. काय झालं, मुंबईहून फोन रात्री 9 वाजता आला आणि इकडून सासऱ्यानं उचलला. कोण बोलतंय? हॅलो, कोण बोलतंय? मामा मी जावाई बापू बोलतो, उद्या सकाळी 10 वाजता फाट्यावर उतरतो, बैलगाडी पाठवा मामा. सासऱ्यानं फोन खाली ठेवला. बाळू, तुझे दाजी 10 वाजता फाट्यावर यायचे, बैलगाडी घेऊन जा. बाळूनं बैलगाडी झुपली, फाटा गाठला, डांबरीच्या कडीला बैलगाडी सोडली. बाळू चिऱ्यावर बसून 10 वाजल्या, 12 वाजल्या, 2 वाजल्या, 4 वाजल्या, दाजीचा तपास नाही, बैलाला वैरण नाही, बाळ्याला भाकर नाही. झुपली गाडी आणि गाव गाठला. संध्याकाळी 9 वाजता फोन. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? मामा मीच बोलतो, काय अडचणीमुळं नाही येऊ शकलो आज, पण उद्या सकाळी 10 वाजता नक्की फाट्यावर उतरतो मामा, बैलगाडी पाठवा. बापानं सांगितलं, बाळू आज येणार आहेत रे बाबा तुझे दाजी, जा बरं बैलगाडी घेऊन. बाळूनं बैलगाडी झुपली, फाटा गाठला, डांबरीच्या कडीला गाडी सोडली. बाळू चिऱ्यावर बसून 10 वाजल्या, 12 वाजल्या, 2 वाजल्या, 4 वाजल्या, दाजीचा तपास नाही, बैलाला वैरण नाही आणि बाळ्याला भाकर नाही. रात्री 10 वाजता लगेच फोन. हॅलो, कोण आहे? मामा मी जावाई बापूच आहे, आजही काही अडचणीमुळे येऊ शकलो नाही, पण उद्या सकाळी नक्की 10 वाजता फाट्यावर उतरतो, बैलगाडी पाठवा. ठीक आहे. बाळू म्हणला, बाबा बाळून फाळू पुन्हा म्हणायचं नाही. नको नको नको, तुमच्या पाया पडतो बाबा, तो फाटा, बैलगाडी आणि तुमचा जावाई, आपला काही संबंध. दृष्टांत संपला. घरच्या पाहुण्याची तुम्ही 3 दिवस वाट पाहणार, उद्या मरणाशी होती, तरी तिथून पुढे 40 वर्षे रामाची वाट पाहिली. आणि हे पटत नसल, आणि त्या वाट पाहण्यात आतुरता किती होती तुम्ही कल्पना करा. इकडं लक्ष द्या. शाळेमध्ये 10 मुलं चुन्याच्या रेषेवर उभे, गुरुजी फरशीवर उभे, आणि 10 मुलाची पळण्याची शर्यत लावली शाळेमध्ये. आणि गुरुजींनी सांगितलं, पोरांनो 1 2 3 म्हणलं की सुटायचं. चुन्याच्या रेषेवर 10 मुलं, गुरुजी फरशीवर उभे, आणि गुरुजींनी सुरुवात केलं. 1 2 प्रत्येकाला वाटतंय का नाही महाराज 3 कधी म्हणतात. काहीला असं वाटू शकते महाराजाला चकर फकर आली का काय, काहीला असं वाटू शकते महाराज शाळा शिकले का नाही. अशी आतुरता 40 वर्षे शबरीची. रोज बगीच्यामध्ये जायची शबरी आणि भजन करायची शबरी. फळं तोडायची, फुलं तोडायची, एक दुर्डी भरून आणून ठेवायची. आला सूर्य मावळायचा, फळं फुलं सुकायची, साईटला नेऊन टेकायचे. पण त्याच आनंदामध्ये शबरी जंगलात जायची, फळं फुलं तोडायची, दुर्डी भरून आणून ठेवायची. सूर्य मावळायचा, पण त्याच आनंदात शबरी पुन्हा जायची 40 वर्ष. आणि काय म्हणायची शबरी, जब मेरे राम जी का आवन
पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। मेरे प्यारे नैनों का दर्शन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। छातीला धार दे थोडी, छातीला दादा वाढवा थोडा दादा। बगीचा में मैं जाऊंगी, कलिया चुराऊंगी, हार बनाऊंगी, गले में पहनाऊंगी, हार बनाऊंगी, गले में पहनाऊंगी। हो बगीचा में मैं जाऊंगी, कलिया चुराऊंगी, हार बनाऊंगी, गले में पहनाऊंगी, हार बनाऊंगी, गले में पहनाऊंगी। पूजा के थाली में चंदन होगा, पूजा के थाली में चंदन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन जब रघुराय आएंगे तब आसन पर बिठाऊंगी, मीठी मीठी बेरे अपने हाथों से खिलाऊंगी, मीठी मीठी मेरे अपने हाथों से खिलाऊंगी। हो जब रघुराय आएंगे तब आसन पर बिठाऊंगी,
दर्शन होगा, साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। रोज शबरी बगीच्यामध्ये फळं फुलं तोडताना गीत म्हणायची, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। जब रघुराय आएंगे तब आसन पर बिठाऊंगी, मीठी मीठी बेरे अपने हाथों से खिलाऊंगी। साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। इकडे लक्ष द्या, आज शबरीच्या झोपडीवर जगाचा बाप हजर आहे महाराज, बरे का? दिलीप भाऊ इकडे या ना. खुर्च्यावर कामन बसले काय की बिचारी, हे लांगड्या पांगड्याचं वेगळं आहे. बसा बसा, हे इकडे लक्ष द्या. शबरीच्या समोर राम उभेत, शबरी रामाकडे पाहती आणि राम शबरीकडे पाहतेत. कसे पाहतेत तुम्ही माझ्याकडे पहा. शबरी रामाकडे अशी पाहती. शबरी बोलत नाही महाराज रामाला. का नाही बोलत? शबरी रामायणामध्ये, तुलसी रामायणात वर्णन केले. का नाही? राम समोर येऊन रामाला शबरी बोलत नाही, कारण हा लौकिक राम आहे. तिनं खऱ्या आत्मारामाची ओळख करून घेतली होती तिनं. हा तर लौकिक राम आहे. इतकं भजन केलं तर रामाचं शबरीनं की भजन करून शबरीच्या जिबीला घट्टे पडले होते आणि वाट पाहून डोळ्याच्या वाती तयार झाल्या होत्या. शेवटी रामाला बोलावं लागतंय, ए शबरी माते, ए आई, आलोय मी अयोध्यापती राम. आणि मग शबरी घाबरली. इकडं तिकडं झोपडीमध्ये पाहती. रामाचे पाय धुण्यासाठी एखादं धातूचं भांड, लय नाद असतो ना बाया माणसाला, धातूचं भांड. शबरीकडे एकही धातूचं पात्र नव्हतं, पण रामाचे पाय धुण्याची पात्रता होती. आपल्याकडे सोन्याचे भांडे असतील, पण रामाचे पाय धुण्याची पात्रता असेल का नसेल हे कोणी ठरवायचे. शबरी सरकत पुढे गेली. रामायणामध्ये रामाचे पाय फक्त 3 ठिकाणी धुतलेत. जनक राजांनी लग्न मंडपामध्ये रामाचे पाय धुतले. पाणी ठेवायचं भांड सोन्याचं होतं, पाणी घ्यायचं भांड सोन्याचं होतं. राम ज्याच्यावर उभे तो रत्नाचा मंचक होता. पाय धुणारा राजा विदेही जनक होता. ज्यांचे पाय धुवायचे तो जगाचा मालक होता. चला पुढं. रामाचे पाय गंगा नदीच्या काठावर, केवट उन्मत्त वृत्तीचा, गुंड वृत्तीचा केवट. राम वनवासी, भांड लाकडाची काठवट आणि गंगेतलं पाणी. चला पुढं. रामाचे पाय आता आपल्या रामायणामध्ये 3ऱ्या वेळेला धुतले फक्त शबरीनं. पण कल्पना करा, भांड नाही, पाणी नाही, पाय धुण्याची अवस्था नाही. ज्यांचे पाय धुवायचे तो डबल वनवासी आहे राम. बाप मेलान, बायकूर राक्षसानं नेली. मग काय केलं शबरीनं? सरकत गेली शबरी पुढं आणि रामाच्या पायासमोर हे पहा असे धरणीवर हात ठेवले. माझ्याकडे लक्ष द्या. इकडं
रामाच्या चरणाच्या समोर शबरीनं धरणीवर असे खाली हात ठेवले. त्याच्यातून शबरीला कळालं, आपलं रामाला कळालं की शबरीची इच्छा आहे, मी हळूहळू तिच्या पायावर हातावर पाय घेऊन जावेत. सरकत सरकत अर्धे पाय रामानं शबरीच्या पायावर नेले, अर्धे पाय. आता तुम्ही कल्पना करा, खालून शबरीचे हात, हातावर रामाचे चरण आणि चरणावर शबरीने हे कपाळ ठेवलं. मावल्या हो, इतकी रडली शबरी की शबरीच्या डोळ्यातल्या पाण्याने रामाचे पाय धुवून निघले. झोपेत मायबापाला टाकून गेली होती, 12 वर्षाची मुलगी होती तेव्हा निघून गेली होती. तुम्ही 150 वर्षातले 12 वर्षे कमी करा, 138 वर्ष रामाची वाट पाहत होती शबरी. आणि आज शबरीला तो राम भेटला. शबरीच्या डोळ्यातल्या पाण्याने रामाचे पाय धुवून निघले. ते तीर्थ हातावर साचलं, ते जिभीनं चाटून खाल्लं शबरीनं. आसन ठेवलं, आसनावर रामाला बसवलं आणि सुरकुट्या पडलेला हात रामाच्या मांडीवर ठेवला आणि रामाच्या कानामध्ये 3 मुद्दे शबरी बोलती. हे प्रभू, काय करू देवा, एकतर मी बाई, दुसरी गोष्ट भिलीन आणि तिसरी गोष्ट तुझं भजन येत नाही मला. आता ह्या तिन्ही गोष्टीला परमार्थामध्ये प्राधान्य आहे का? माझ्याकडे लक्ष एक नाही तुमचं. बाईच्या जातीचा लोक विटाळ मानतात, बरं बायाच्या जातीचा विटाळ गडी मानिनात का? पण बाईचा विटाळ बाईच मानती, हे किती वाईट. नाही नाही, अंगातवाली बाई 1.25 महिना बाळातनीच्या घरातलं पाणी पिती. माझी मोठी मुलगी घरात बाळातीन झाली, माझ्या मावशीच्या अंगात वार या. माझी मावशी गावातच, माझी मावशी गावातच दिली या. माझी माय मोठी, माझ्या माईला सुपतीन असावा म्हणून बारकी बहीण माझ्या माईनंच मागून आणून तिथं दिली. माझी मोठी मुलगी बाळांतीन झाली घरात. काय सुंदर मुलगा झाला तिला, काय सुंदर. आणि मावशीच्या अंगात वार. अशी दारात येऊन बसली मावशी, अशी चोपून, 2 पायावर अशी चोपून. मी कुठून तरी असाच कीर्तन करून आलो, म्हणलं मावशे. आणि बायकोला म्हणला, गे मावशी चहा करणं. मावशी म्हणली, उद्धव 1.25 महिना तुझ्या घरातलं पाणी सुद्धा मला चालत. सोन्यासारखी लेक माझी बाळातीन झाली, सोन्यासारखं लेकरू, आणि हिला मोह पाणी श्वासाना. मावशीला म्हणलं मी, मावशी नका का माझं पाणी प्यायनास. माझ्या मावशीला 3 मुलं आणि 1 मुलगी आहे. नका का म्हणलं माझं पाणी प्यायनास. पण तुझ्या बाळातपणास तू कुठं होतीस ग म्हणलं. नाही, तुझ्या बाळातपणात तू कुठं होतीस. आता खऱ्याची माय तर कवा बी मेलेलीच आहे, खऱ्याला काय भाव राहिला. आती नालायकाचं काही बी विकत आहे. खरा माणूस मेला महाराज, मेला. छे छे छे, त्याचं कोण चालू देतं महाराज. ते काय गावाचं नाव आहे हो, ज्ञानोबाराया थांबले होते ते. नाही, सोनोशी पशी ज्ञानोबारायाचं, हनुमंतरायाचं मोठं मंदिर. आपेगाव नाही, नेवासं नाही, माझ्या डोक्यात छोटं गाव आहे, छोटं गाव. आणि तिथं हनुमंतरायाचा जन्म, मारुतीरायाचा जन्माचा दिवस, आणि पाटलाची माय
सुटवाडा आणते आणि हनुमंतरायाचा मंदिरात जन्म साजरा करण्यासाठी बाई पाटलीन पाटलाची माय मोठं ताट घेऊन आली. आणि हे भजनी मंडळ जुन्या काळातलं. त्या बाईला मंदिराची पायरी चढू द्यायना. ए म्हणले बाई, ए हनुमंतरायाच्या मंदिरात बाईला येता येत नसते या. ती पाटलीन म्हणली, अरे भाजीनी आहे वो, आज काय कार्यक्रम आहे म्हणली. ते म्हणले आज हनुमंतरायाचा जन्म आहे. म्हणले हनुमंतरायाचा जन्म म्हणजे अंजनी माताचं बाळातपणच आहे ना. मग बाळातपणाला जवळ तिच्या गडी असतात का बाया? सारखा तका नाही रे म्हणली बाजूला, ए भाजीनी आहे हो. टाळानच हानते म्हणली एकाला. मारुतीरायाच्या मंदिराला हात लावला तरी म्हणते चिची चिची बाई शिवू नका. आणि गडी कोणचा धड? आता खऱ्याची माहिती का व्हावी मेलेली, त्यापेक्षा नाही बोललेलं परवडलं. ही रामायणातलं सांगतोय, माझ्या पदरचं नाही. नीट डोके फ्रेश ठेवा आणि रामायणाकडे लक्ष द्या. देवाच्या कानात रडू रडू सांगती शबरी, काय करू देवा मी बाई आहे. लोक बाईचा विटाळ मानतेत. जिथं जन्माला आले त्यालाच विटाळ मानतेत लोक. आणि काय करू, तुझं भजन येत नाही मला. पुन्हा खाल्ल्या जातीतली रडत होती शबरी. रामानं तिच्या अंगावरून हात फिरवला आणि जगाचा बाप डबडबल्या डोळ्याने म्हणतो, हे शबरी माते, मला जन्म देणारी माझी माय कौशल्या अयोध्येमध्ये राहिली, पण माझ्या वनवासाच्या काळातली तू माझी माय आहेस, माझी आई आहे शबरी. 150 वर्ष तू माझं भजन केलंस तरी म्हणतीस तू मला भजन येत नाही. ठीक आहे आई, तुला माझं भजन येत नाही ना, माझं भजन तू करू नको, तुझं भजन मी करीन. देव बोलला बाबासी, 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 देव बोलला बाबासी. सांडोनिया वैकुंठासी, सांडोनिया वैकुंठासी, देव बोलला बाबासी, देव बोलला बाबासी, देव बोलला बाबासी, देव बोलला बोलला बाबासी. सांडोनिया वैकुंठासी, हे सोडोनिया वैकुंठासी, देव भुलला बाबासी, देव भुलला बाबासी, देव भुलला बाबासी, देव भुलला बाबासी. शबरी माते, तुला माझं भजन येत नसेल तर माझं भजन तू करू नको, तुझं भजन मी करतो. म्हणून लक्षात ठेवा, भगवंताचं भजन करतो तो खरा भक्त नाही. ज्या भक्ताचं भजन भगवान परमात्मा करतो हा भक्तीचा कळस आहे. उद्धवजी उद्धवजी चलो विदुरा घर जावे,
उद्धवजी उद्धवजी चलो विदुरा घर जावे चाट वाढवा चाट शबरी की बेरे सुदाम जी की चावल 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 रुचि रुचि भोग लगाए उद्धव जी चलो विदुरा घर जावे उद्धव जी चलो विदुरा घर जावे विदुरा घर बड़े बड़े मंदिर कौन काम के बड़े बड़े मंदिर भाव अगर नहीं पावे उद्धव जी चलो विदुरा घर जावे उद्धव जी चलो विदुरा घर जावे पाटील इकडं बसा पाटील शबरीला राम म्हणतात ते आई येतो मी आता येतो शबरी म्हणली नाही ना देवा आता मी कवर थांबू मी येते आधी आणि रामाचा पडलेला चेहरा पाहून शबरीने विचारलं की प्रभू तुमचा चेहरा कशानं पडला आणि मग रामानं सांगितलं आई माझे बाबा गेले मला सोडून आणि बायको माझी कोणीतरी नेली त्याचा तपास नाही पहिलं शबरीनं सांगितलंय रामाला की तो जो डोंगर आहे त्या डोंगरावर 5 वानर बसून आहेत त्याच्यामध्ये किष्किंधा नगरीचा सुग्रीव आहे त्याच्यासोबत मित्रत्व करा तुमची पत्नी सापडल शबरीच्या मस्तकावर रामाने हात ठेवला गडे इकडे लक्ष द्या आणि शबरीने योग प्राणायाम त्याच्या बळावर स्वतःची प्राणज्योत आकाशामध्ये विलीन केली भगवंतामध्ये आणि या ठिकाणी शबरीचा उद्धार बोलिए शबरी माता की जय हो राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम
वा वा राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 वारे वा मावल्या राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 वा वा राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 वारे वा फुल सांगली राजा राम 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 सीता राम 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 वारे वाजा मा शबरीचा उद्धार करून राम आणि लक्ष्मण तिथून निघाले पुढे. इकडं लक्ष द्या. पंपा नावाच्या सरोवरावर राम आणि लक्ष्मण इकडनं चालले होते आणि तिकडनं विण्यावाला साधू येतो नारद महर्षी. आणि रामाला पाहिल्यावर विण्यावाले साधू काय म्हणतात, आत्ता कसं वाटतंय? हे मराठी शब्द कळतो ना तुम्हाला? जास्त शिकवायची पाळी नाही तुम्हाला ही गोष्ट. आता कसं वाटतंय? आमचं तसं झालतं तवा कसे हसत होते तुम्ही, आणि मग आता कसं वाटतंय? हे रामायण दुसऱ्या दिवशी ज्यांनी ऐकलं त्याला माहीत आहे. कारण नारदाला वाहणाराचं तोंड दिलं तर देवानं, काळं तोंड, आणि एका बाईसाठी त्रास दिला होता. ह्याला लग्न करायचं होतं इन्यावाल्याला, पण त्याची फजिती केली देवानं. आणि त्या काळात नारदानं शाप दिला होता, तुझी बायको राक्षस घेऊन जाईन आणि हेच वाहणाराचं तोंड तुला सहकार्य करील. आणि ते इन्यावालं पडून येते रामाला म्हणते, आत्ता कसं वाटतंय? एक जणानं कनी कमांडरच्या मागाल्या फालकेवर लिहिलं होतं, आता कसं वाटतंय? कमांडर जीप आणि नमो नमो करता ती जीप पुलावून तळ्यात पडली, तोंड पाण्यात आणि फालकावरी. कुणी गेलं की त्या पुलावून असं बघायचं आणि ते वाचायचं. ते खाली तोंड पाठीमागचा भाग वरी पाण्यावर तारण गेलेला. कुणी आता ज्याला वाचा येते त्याला न वाचता बी कळतच ना, ते त्याच्यात लिहिलेलं असायचं, आता कसं वाटतंय? आता काय वाटतंय? तोंड पाण्यात आणि ढोपर वरी. राम आणि लक्ष्मण तिथून वृषमुख पर्वताच्या पायथ्याला जातात. इकडे लक्ष द्या. डोंगराच्या शेंड्यामध्ये 5 वानर बसले होते. त्याच्यामध्ये किष्किंधा नगरीचा सुग्रीव पाहतो. खाली 2 राजकुमार. हनुमंता, 2 राजकुमार कोण आहेत पाहून ये बरं. हनुमंतराया भगवे कपडे अंगावर घालून तिथे येतात. तुलसी रामायणामध्ये रामाची हनुमंताची भेट मी सांगतो अशी आहे. भावार्थ रामायणात वेगळ्या पद्धतीने. आपापल्या साधूनं मत मांडलेलं, डोकं खायची गरज नाही. पण हनुमंतराया रामाच्या समोर आले, खाली पाया पडत नाही रामाच्या. हनुमंतराया रामाच्या पाया पडत नाहीत. आल्या आल्या हनुमंतरायाने विचारले, का हो, आपण कोणी अवतारिक पुरुष तर नाही ना? आणि मग राम म्हणले, अरे हो, आम्ही ना अयोध्येच्या राजा दशरथाचे राजकुमार आहोत. या देहाला राम म्हणतात आणि त्या देहाला लखन म्हणतात. असं नाही म्हणला देव,
की राम मीच आहे. मी शब्द नाही वापरला. आम्ही न अयोध्येच्या राजा दशरथाचे राजकुमार आहोत. या देहाला राम म्हणतात, त्या देहाला लखन म्हणतात. टाणकून उडी मारली हनुमंतरायानं, खरं रूप प्रगट केलं. अहो, एखादी गोष्ट सापडण्यासाठी आयुष्य घालतो माणूस, आणि ती वस्तू जर आपोआप सापडली तर. शिपटीचा गोंडा पाठीवर टाकला, घुटना धरणीवर टेकवला, आणि हनुमंतरायाने हे मस्तक प्रभूच्या चरणावर टेकवलं. जय श्रीराम आणि उड्डाण केलं, उड्डाण. आणि मग आता इथं रामायणामध्ये ज्या वेळेला हनुमंतरायाची रामाची भेट होईल त्यावेळेला हनुमान चालिसा म्हणण्याची पद्धत आहे. आणि हनुमान चालिसा कशासाठी म्हणावा लागती की आपल्या या मोठ्या कार्यामध्ये थोडीसुद्धा कुठं अडचण येऊ नये, ती शक्ती आपल्या पाठीमागं तयार होण्यासाठी हनुमान चालिसा सगळ्यांनी टाळी वाजवून म्हणायची. आणि ज्याला येत नसल त्यानं होटावर होटका व्हायना पण आपटायचा, असा होटावर होट आपटायचा. श्री गुरु चरण सरोज निज मन मुकुर सुधारी. बरनौ रघुबर बिमल जसो जोदाय कुपल चारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहि हरौ कलेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर. जय कपीस देहु लोक उजागर. रामदूत अतुलित बलधामा. अंजनी पुत्र पवन सुत नामा. महावीर विक्रम बजरंगी. सुमति निवास सुमति के संगी. कंचन बरन विराज सुबेसा. कानन कुंडल कुंचित केसा. हाथ वज्र ध्वजा विराजे. चांदे मूज जनेऊ साजे. शंकर सुवन केशरी नंदन. तेज प्रताप महाजगबंदन. विद्यावान गुणी अति चातुर. राम काज करिबे को आतुर. प्रभु चरित्र सुनिबे को रसिया. राम लखन सीता मन बसिया. सूक्ष्म रूप धरि सिंह दिखावा. विकट रूप धरि लंक जरावा. भीम रूप धरि असुर संहारे. रामचंद्र के काज सवारे. लाए संजीवन लखन जियाए. श्री रघुवीर हर्षि उर लाए. रघुपति कीन्ही बहुत बड़ाई. तुम मम प्रिय भरत ही समभाई. सब बदन तुमरो जन गावे. अस गई श्रीपति कंठ लगावे. ब्रह्मादिक ब्रह्मादि मुनीसा. नारद शारद सहित अहिसा. जब कुबेर दिगपाल जाते. कभी को
मिलाय राजपद दीना तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जगदाना युग सहस्त्र जो जन पर भानु लीलाय ताहि मधुर फल जानु प्रभु मुद्रिका मेरी मुख माये जलधि लागे गई आचिर दिनाई दुर्गम काज जगत के जेते सुगमानुग्रह तुम्हारे देते राम दुआरे तुम रखवारे होत न आना पैसारे सब दुर्बल है तुम्हारी शरणा तुम रक्षक डरना आपन तेज समारो आप तीन लोक भागते कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम रुलाए नासे रोग हरे सब तेरा जपत निरंतर हनुमंत वीरा जय जय हनुमान जुड़ावे कृपा कर जोड़ावे जो सतरारत पाठ कर कोई छुटई बंदी महासुख होई जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरीसा तुलसीदास सदा चेरा कीजे नाथ महादेरा जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम। बजरंग बली की तुम्ही माईक मध्ये तुम्ही वर म्हणू नका बघा जेवढी ताकद बजरंग बलीने तुम्हाला दिली तेवढी बजरंग बलीच्या जय घोषासाठी ताकद वापरायची सगळ्यांनी वापरायची सगळ्यांनी हनुमंतराया मंदिरातून पाहतेत कोण कुचर मटकी आहे बजरंग बली की थोडीशी कसर राहते कसर एकडचा डांबा डाव का जरा पडलाय बरं बजरंग बली की थोडी कसर राहिली उग थोडी भाऊ बजरंग बलीचा अवतार आहे संत श्रेष्ठ वामन भाऊ भगवान शंकर म्हणजेच बजरंग बली आहे खुश होतील खुश इमानदारीने जय घोष करा बजरंग बली की आता कसर नाही राहिली मस्त मजा झाली अब देखो हनुमान जी का खेल हनुमंतरायाने रामाला सांगितलं प्रभू ऊपर चलो राम म्हणले मी थकलोय मला आराम करू दी हनुमंतरायानं सांगितलं थकायची काय गरज आहे आता घरचं वाहन आलंय मोठं रूप धारण केलं जय श्रीराम रामाला उचललं उजव्या खांद्यावर लखनला उचललं डाव्या खांद्यावर आणि हनुमंतरायानं उड्डाण घेतलं जय श्रीराम वर आल्याबरोबर रामाला पाहिल्याबरोबर सुग्रीव उठला आणि प्रभूकडे धावत गेला गुडघे टेकले आणि प्रभूच्या चरणावर नतमस्तक झाला सुग्रीवाला रामाने विचारले कोण तू तुझं गाव कोणतं तुझं नाव का आणि इथं येऊन का बसला सुग्रीवानं सांगितलं प्रभू किष्किंधा नगर माझं गाव आहे सुग्रीव माझं नाव आहे
माझा बंधू वाली त्यानं मला खूप मारलं, माझी बायको हिसकावून घेतली, उगं पळण्यात वस्ताद होतो म्हणून निष्ठलोन इथं येऊन बसलो. रामाने विचारलं, सुग्रीव तुझी बायको का हिसकावून घेतली, तुला का मारलं वालीने, याचं कारण काय? सुग्रीव म्हणतो, प्रभू एका राक्षसाला मारण्यासाठी आम्ही भाऊ पाठीमागं पळत होतो राक्षसाच्या. राक्षस पुढं पळतो, आम्ही मागं पळतो, राक्षस पुढं पळतो, आम्ही मागं पळतो. असं करता करता तो राक्षस एका डोंगराच्या भुयारात घुसला. त्याच्या पाठीमागं माझा वाली बंधू घुसला. पण जाता जाता माझ्या बंधू वालीनं मला सांगितलं, सुग्रीव मी भुयारामध्ये जातो, त्या राक्षसाला ठार करतो. मी 15 दिवस जरी बाहेर नाही आलो तरी तू भुयाराच्या दारातला हलू नको. माझा बंधू वाली भुयारामध्ये शिरला. मला 15 दिवस थांबायचं सांगितलं होतं. देवा 2 महिने थांबलो, 2 महिने तरी वाली बाहेर येत नाही. फक्त भुयारातून रक्ताचा पूर येतो. आणि मग मला वाटलं नक्की राक्षसांनी माझा बंधू वालीमध्ये मारला असावा. मी त्या भुयाराला दगडाची शिळा लावली आणि किष्किंधा नगरीला वापस आलो. तिथून पुढं 2 महिने थांबलो. किष्किंधा नगरीच्या लोकांनी जाहीर केलं की आत्ता वाली राक्षसानं मारून टाकला भुयारात. आता राजगादीवर सुग्रीवाला बसू. मला राजगादीवर बसवलं. किष्किंधा नगरीचा राजा मला केलं. आणि तिथून पुढं 1 महिन्यानी दगडाची बाळ ढकलून वाली बाहेर आला. किष्किंधा नगरीमध्ये मला येऊन पाहिलं. राजगादीवर मी होतो. वाली धावत आला. ए मूर्खा सुग्रीवा, भाऊ मरावा आणि म्या राज्य करावा असं तुला वाटतंय? लात घातली छातीमध्ये, एक खाली पाडलं. खूप मारलं देवा, मला खूप मारलं. मारून राहिला नाही तो वाली. देवा माझी बायको हिसकावून घेतली, बायको माझी हिसकावून घेतली. पळायला कोणाला ऐकत नाही मी लहानपणीपासून. निष्ठलो आणि इथं येऊन बसलो. रामाने विचारलं, इथं वाली येत नाही का तुला मारायला? सुग्रीव म्हणला, इथं वाली येत नाही. का येत नाही? हा मातंग गुरुदेवाचा परिसर आहे. एकदा वालीकडून मातंग गुरुदेवाच्या यज्ञामध्ये रक्त सांडलं होतं आणि त्या काळात मातंग गुरुदेवानी वालीला शाप दिलाय, तू इथं आलास ना तर जळून भस्म होशील, म्हणून इथं वाली येत नाही, मी सुरक्षित आहे. ठीक आहे. रामानं सांगितलं, उद्या सकाळी 10 वाजता तुझ्या बंधू वालीला मी ठार करणार. सुग्रीवाला वाटलं, देवा माझ्या बंधू वालीला तुम्ही मारणार? वाली काय तुम्ही वडापाव विकणार समजीला काय? का गारी गारी की तो वाली? वालीला मारणं देवा एवढं सोपं नाही. 33 कोटी देव बंदीखान्यात टाकणारा राजा रावण, पण त्या सुद्धा रावणाला बगलामध्ये दाबून 6 महिने 7 समुद्राची आंघोळ करीत होता आणि त्याचं नाव आहे वाली. रावणाला बगलात दाबून आंघोळ करणारा माणूस, त्याला कसं मारणार देवा तुम्ही? सुग्रीव म्हणतो, देवा मला पटन, पण 2 ताडाचे झाडं आणि दुदुंबीच्या हाडाचा ढीग जर तुम्ही एका बाणात उडवला तर. लगेच रामाने बाण काढला आणि सुग्रीवाच्या समोर 2 ताडाचे झाडं आणि दुदुंबीच्या हाडाचा ढीग. आणि मग सुग्रीवाला वाटलं, बाप रे, इथवर आलं रामायण. आत्ता सुग्रीवानं रामाला आता विचारले, देवा तुमचा चेहरा काळा कशानं पाडला? रामानं सांगितलं, सुग्रीव तुझा आणि माझा रोग एकच. तुझी बायको तरी घरच्या घरी ठेवून घेतली, म्हैसा तपासच नाही, तपास नाही माझा. आणि मग म्हणतो सुग्रीव, अरे हो, 15 दिवसाच्या पूर्वीवरून एक राक्षस एका बाईला घेऊन चालला होता. ती बाई बचाव बचाव म्हणत होती आणि प्रभू तिनं तिच्या अलंकाराची गाठोडी आमच्याजवळ टाकली. एक घेरती गाठोडी घे इकडं. सीतामाईच्या अलंकाराची गाठोडी सुग्रीवाने रामाच्या हातात दिली. सीतामाईच्या अलंकाराचं ते गठुडं रामानी लक्ष्मणाच्या समोर सोडलंय. बारकावा लक्षात घ्या. सीतामाईचे अलंकार लक्ष्मणाच्या समोर सोडून रामानं लक्ष्मणाला विचारले, लखन जी प्रभू,
हे अलंकार सीतेचे आहेत का? डोळे भरून आले लक्ष्मणाचे. दादा, पायातले पैंजण आई साहेबाचे आहेत. वरचे दागिने दादा मी कधीच नाही पाहिले. वैराग्यवान साधू लक्ष्मण. दादा, ज्या ज्या वेळेला तुमच्या पाया पडायचो ना, त्या त्या वेळेला भाभीच्या पाया पडायचो. कधी बधी मी पैंजण पाहिले, नृपुर पाहिले. नृपुर आणि पैंजण माझ्या भाभीचे आहेत. वरचे दागिने मला माहीत नाही. वरचे दागिने रामाने ओळखले, खाल्ले दागिने लक्ष्मणाने ओळखले. आणि इकडे रामाने जाहीर केलं, अग्नी पेटवला आणि अग्नीच्या साक्षीने सुग्रीवाच्या सोबत रामाने मित्रत्व केलं. ही गोष्ट लक्ष्मणाला खटकली. लक्ष्मणजी म्हणले, दादा खूप मोठी चूक केली तुम्ही. हो, सुग्रीव मित्रत्व करण्याच्या लायकीचा नाही, मूर्ख आहे सुग्रीव. मेला बिचारा जटायू पक्षी. सीतामाईला सोडवण्यासाठी स्वतःच्या प्राणाची कुर्बानी दिली. हे 5 वाहनेर खाऊन हाल्यासारखे पोचले त्या डोंगरावर, पण रावणाचा रथ यांना अडवता आला नाही. मित्रत्व करण्याच्या लायकीचा सुग्रीव नाही. तरी लक्ष्मणाला डावलून रामाने सुग्रीवाच्या सोबत मित्रत्व केलं. याचे 3 कारण आहेत त्याचे. पहिलं कारण आहे, शबरीनं सांगितलं होतं की प्रभू तुम्ही सुग्रीवाच्या सोबत मित्रत्व करा. शबरीला लबाडी नाही पाहिजे म्हणून मित्रत्व. नंबर 2, 5 वानरामध्ये भगवान शंकराचा अवतार हनुमंतराया तिथं बसू नये म्हणून मित्रत्व. नंबर 3, इथंच का सीतेने दागिन्याची गाठोडी टाकावी, इथंच म्हणून मित्रत्व. मित्र कसा असावा? कसा असावा मित्र? मित्र मित्राच्या खिशातल्या पैशाचा चुराडा करणारा नसावा. मित्र जीवाला जीव देणारा असावा. त्याच्यासाठी दुधाचा आणि पाण्याचा दृष्टांत दिला जातो. फुलसांगवीतल्या एका शेतकऱ्यांनी 5 लिटर दूध काढलं सकाळी म्हशीचं आणि त्याच्यात 5 लिटर पाणी टाकलं. दोन्ही मिळून किती झालं? आणि ते 10 लिटर दूध डेअरीवर नेऊन विकलं. आणि ते दूध पहाटे 5 वाजता मुंबईला वाशी मार्केटमध्ये गेलं. एवढं डोक्यात ठेवा, पाणी फुल सांगवितलंच आणि दूध फुल सांगवितलंच. दुधानं पाण्यानं फुल सांगवीच्या मैत्री केली आणि मुंबईला गेली. एका बंगल्याहून बाई आली, 10 लिटर ते दूध विकत घेतलं आणि वरी बंगल्यावर गॅसवर मोठ्या पातेल्यात 10 लिटर दूध दिला कॉक फिरून. इतकं दूध उकळू 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 5 लिटर पाणी जळालं. खाली काय उरलं? ओरिजिनल दूध उरलं 5 लिटर. पण जे दूध उरलं ते रडायला लागलं दूध. ते दूध म्हणतंय, बिचाऱ्या पाण्यानं गावापासून माझ्यासोबत मैत्री केली आणि माझ्या जीवासाठी जळून मेलं इथं. म्हणून दूध रडू लागलं आणि दुधानं ठरवलं आपल्या तरी जगण्यात काय मतलब आहे म्हणून ते बी उतू आलं. आणि त्याचा करपट आवाज पलीकडच्या रूममध्ये त्या बाईनं ऐकला. पळत गेली, 5 लिटर दुसरं पाणी आणलं आणि बदा त्या पातेल्यात ओतलं. राहिलेल्या दुधाचा जीव शांत झाला. दृष्टांत संपला. मैत्री कशी असावी? दुधाचा, पाण्याचा, सुदाम आणि भगवान श्रीकृष्णाचा दृष्टांत दिला जातो. दुसऱ्या दिवशी किती वाजले? अरे बापरे, 6 मिनिटं बाकी राहिलेत. दुसऱ्या दिवशी सकाळी सुग्रीवाला रामानं सांगितलं, हातामध्ये बाण धनुष्य घे. सुग्रीवानी बाण धनुष्य घेतलं, विशाल भाऊ, आणि रण मैदानामध्ये गेले आणि वालीला हाक मारली युद्ध खेळण्यासाठी. ए वाली, वाली चुली पुढं तापत होता. वाली थंडीचे दिवस होते.
सुग्रीव सुग्रीव म्हणतो वाली, मरताय तो बहारा. गदा घेऊन वाली उठला. तारा नावाची राणी आडवी येते. तारा नावाची राणी आडवी येते. पतिदेव माझा डावा डोळा लपलप करतोय. माझ्या डाव्या हातातली बांगडी फुटली. हाडजा तारा, रणांगणाच्या ठिकाणी शुराचं मरण हा त्याच्या जीवनातला शुभ शकून आहे. आणि वालीचं युद्ध सुग्रीवाचं होतं. रामाने इकडं तोंड करून बाण मारला. वालीच्या हृदयात बाण घुसला आणि तो वाली हे वाली धरणीला पडला. थोडंच रामायण आहे पण डोक्यात ठेवा, इकडे लक्ष द्या. वाली धरणीला पडला की राम पळत आले. रामाच्या पायाची चाहूल वालीच्या कानात पडली आणि वाली डोकं उचलून रामाला दम देतो. हे रामा, कौशल्या माईचं दूध पिणारा मुलगा असं गलत काम करू शकत नाही. नक्की कौशल्याच्या गैरहजेरीमध्ये तुला कैकेयीने दुधाचा घोट पाजला असावा. राम म्हणले असं का बोलतो तू? अरे भांडण आमच्या भावाभावाचं, तुझा संबंधच काय बाण मारायचा? भांडण कुणाचं? काय अयोध्येमध्ये तुझा बांध कोराय आलतो का मी? पण तो वाली पडल्या पडल्या म्हणतो, हा अयोध्येचं राज्य मिळालं नाही म्हणून तू काय मला मारून किष्किंधा नगरीचा राजा होतो का रामा? आम्ही ऐकलंय प्रभू, धर्महित अवतरे हु गुसाई, मारहु मोय व्याध किनाई, धर्महित अवतरे हु गुसाई. हे रामा, धर्माच्या हितासाठी तुझा अवतार आहे, मला मारून तू अधर्म करतो. इकडे ऐका ना थोडं. रामाला वाली अधर्मी म्हणतो. ए रामा, तू अधर्मी आहेस. पुढचं ऐका तुम्ही. राम म्हणले, मूर्खा, धर्म अधर्म कशाला म्हणते हे कळला तुला? अरे जो बी खूप पुरुष स्वतःची मुलगी, स्वतःची बहीण, छोट्या भावाची पत्नी आणि स्वतःची सून या 4 स्त्रियाकडे वाईट नजरेने पाहतो, त्याला दुपारच्या 12 वाजता गावाच्या चौकात कापून फेकलं तर पाप लागत नाही मूर्खा. स्वतःच्या सख्या भावाची पत्नी घरात ठेवून घेतलीस, तुला लाज वाटत नाही? आणि मला अधर्मी म्हणतो तू? जगातला 1 नंबरचा पापी आहेस तू, असं राम वालीला म्हणले. काय बोलतो वाली महाराज? वाली म्हणतो, देवा मी पापी? सगळे ग्रंथ सांगतेत की जन्मात कधी भजन केलं नाही, दारू प्याल्याशिवाय राहिला नाही, जुगार खेळल्याशिवाय राहिला नाही, वाईट काम केल्याशिवाय राहिला नाही, इतका पाप्यातला पापी माणूस. पण मरताना जर त्याच्या तोंडाला राम शब्द आला तर तो पुण्यवान, असं शास्त्र सांगतंय. वाली म्हणतो, देवा मी पापी, ग्रंथ असे सांगतेत, आणि माझं मरण तर रामा तुझ्या मांडीवर आहे, मी पापी कसा? नुसतं देवा तुझं नाव घेतलं तर माणसं पुण्यवान होतात, मी तर मरतोयच तुझ्या मांडीवर. आणि मग राम म्हणले, वाली तुला जिवंत करू? वाली म्हणला, नको. जन्म जन्म मुनी जतन कराई, अंती राम कही आवत नाही. जन्मची जन्म गेले प्रभू, राम कधी कोणाला भेटला नाही. त्या रामाच्या मांडीवर मरतोय मी, मला कशाला उठवता? मरायच्या अगोदर अंगदाचा हात आणि रामाचा हात, अंगदाचा हात रामाच्या हातात दिला आणि रडून वालीनं सांगितलं, प्रभू तुझं भजन मी कधी केलं नाही, पण राम कार्याला एवढं माझं बाळ अर्पण करतो, माझं लिकरू सांभाळा. वालीनं प्राण सोडला. तारा नावाची राणी रडत होती. तारा म्हणती, वाली मारला. राम म्हणले, वाली नाव देहाला कामातल्या आत्म्याला. आत्म्याला जर नाव वाली असेल तर आत्मा कधी मरत नसतो तारा. आणि देहाला नाव वाली असेल तर देह पडला उचलन जा घरी. किष्किंधा नगरीचा राजा सुग्रीव बनवला, युवराज पद अंगदाला दिलं आणि त्या डोंगरावर राम थांबले. या ठिकाणी आपलं रामायण आज समाप्त. रामायण विसरा पण रामायणाचा संदेश कधी विसरू नका.
सज्जनानो, एखाद्या गरीबाच्या चरणावर फूल नाही वाहता आलं तर वाहू नका, पण स्वतःच्या स्वार्थापोटी एखाद्या गरीबाच्या रस्त्यात काठी टाकू नका. एखाद्या गरीबाच्या घरात दिवा नाही लावता आला तर लावू नका, पण लागलेला दिवा विझवून कोणाच्या घरात अंधार कधी करू नका. सर्वांना माझी नम्र विनंती आहे. करना पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, बन सकते तो कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. बन न सके भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो, नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी हैवान बनो. किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. बन कर जल न सके तो अंधियारा भी मत करना.